आपल्या देशात तरुणाईला भरपूर असे प्रश्न पडले आहेत। ते मला बघायला गेलो तर भ्रष्टाचार भरपूर वाढलाय, महागाई भरपूर वाढली, शिक्षण झालेल्यांना काम नाही, बेरोजगारी वाढले, काम आहे तर तितका पगार नाही, आपण टॅक्स भरतोय पण त्या टॅक्स भरतोय तितक्या सुविधा नाहीत, असं मी नाही म्हणत। एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी। तर एका पिक्चरच्या ट्रेलर मध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे। तर आपण आज त्या ट्रेलर बद्दलच बोलणार आहोत। नवीन ट्रेलर लॉन्च झालाय, कमल हसन हे त्या चित्रपटामध्ये असणार आहेत। त्या चित्रपटाचं नाव आहे हिंदुस्तानी 2 असं त्या चित्रपटाचं नाव आहे। नमस्कार, मी सागर आणि तुम्ही बघताय सागर हिट्स हा चॅनल। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। साऊथमध्ये कमल हसन यांचा 1996 ला इंडियन हा चित्रपट रिलीज झाला होता। तो चित्रपट इतका हिट झाला, त्यावेळी चित्रपटाने सर्वाधिक कमाईचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले होते, असा तो चित्रपट होता। त्या चित्रपटाला तिथल्या राज्य सरकारने पुरस्कारही भरपूर दिले आहेत, असा तो हिट चित्रपट आणि त्याचे डायरेक्टरही यश शंकर होते। त्याच डायरेक्टरला परत एकदा मनात आलं की त्याचा सिक्वल बनला पाहिजे आणि त्याच हिरोला घेऊन म्हणजेच कमल हसन यांना घेऊन त्याच इंडियन्स या चित्रपटाचं खरं तर तमिळमध्ये त्या चित्रपटाला नाव दिलं आहे इंडियन आणि हिंदीमध्ये डब करताना त्यांनी हिंदुस्तानी 2 असे या चित्रपटाला नाव दिलं आहे आणि त्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला। हिंदुस्तान 2 हा चित्रपट 12 जुलै 2024 रोजी रिलीज होणार आहे। 1996 च्या चित्रपटामध्ये आपल्या हिंदी अभिनेत्रीही त्यामध्ये होत्या। कमल हसन यांच्यासोबत मनीषा कोइराला, उर्मिला मातोंडकर यांनी त्यामध्ये भूमिका केली होती। आता जो चित्रपट रिलीज होणार आहे यामध्ये आपल्याला कमल हसन यांच्यासोबत दिसणार आहे रकुलप्रीत सिंग आणि सिद्धार्थ हे आपल्याला दिसणार आहेत। एकूणच ट्रेलर बघितला तर खरंच धडाकेबाज असा ट्रेलर आहे, कारण आताच्या तरुणाईला जे काही प्रश्न पडलेत, मी मगाशी तुम्हाला सांगितलं इंट्रोमध्ये, तसेच प्रश्न जे मांडण्याचा प्रयत्न हा चित्रपट करतोय, त्यामुळे वाटतं की आपल्या मनातलं हा चित्रपट बोलतोय असं तरुणाईला वाटेल आणि त्यावरती जास्तीत जास्त चित्रपटाने फोकस केला आहे। 1996 चा जो चित्रपट बघायला गेलं तर भ्रष्टाचारावरतीच तो चित्रपट अवलंबून होता। या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला सुभाषचंद्र बोस आणि गांधीजी यांचाही उल्लेख करताना यामध्ये दिसत आहे। त्यामध्ये जो घेतलेला डायलॉग आहे तो मला जो आवडला ते तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे। देशापुढे भरपूर अशी संकट आहेत, भ्रष्टाचार, बेरोजगारी, या सर्वांच्या जाळ्यातून कसं निघता येईल किंवा तरुण पिढी ज्यावेळेला बेरोजगारी भरपूर वाढेल आणि ती संख्या कितपत वाढल्यानंतर देशाचं काय हाल होईल, रस्त्यावरती तरुणाई उतरल्यानंतर, आंदोलनं झाल्यानंतर त्याला काय प्रत्युत्तर मिळेल किंवा देश कोणत्या संकटात येईल, असे या ट्रेलरमधून आपल्याला बघायला मिळतंय। तर बरीच अशी समर्पक उत्तरं आहेत की तरुणाईंच्या आताही मनात तीच आहेत, ती या ट्रेलरमध्ये मला तरी दिसली। तुम्ही जर ट्रेलर बघितलं नसेल तर ते बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ते वाटलं का। आपल्याला लहानपणापासूनच घरात शिकवलं जातं की आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे, सरळ मार्गी राहिलं पाहिजे, पण मोठं झाल्यानंतर ते चित्र वेगळंच वाटतंय। ते सिद्धार्थनं त्यावेळेला जो डायलॉग बोललाय तो खरंच मनाला भेटतो की वाटतं आपण लहानपणी आपल्याला एक वेगळं शिकवलं, पण मोठं झाल्यानंतर अशी दुनिया आहे का, प्रामाणिकपणाची दुनिया आहे का। आता सध्या आपण प्रामाणिक राहू पण पुढचे प्रामाणिक आहेत का, मग त्या प्रामाणिकपणाचं काय करायचं ते सर्टिफिकेट घेऊन, असं जे मनात आपल्याही येतं तोच डायलॉग सिद्धार्थनं यामध्ये म्हणताना दिसतंय। त्यामुळे अगदी मनाला टच करून असा ट्रेलर गेला। ट्रेलरमध्ये नंतर सेकंड हाफ बघायला गेलो ट्रेलरचा तर अगदी धूमधडाकेबाज फाईट दाखवलेली आहे। कमल हसन यांचे भरपूर अशी रूपं यामध्ये दाखवण्यात आले आहेत, मग कराटे असो, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सेनेचा जो काही पोशाख होता त्या पोशाखामध्ये सुद्धा आपल्याला कमल हसन यामध्ये दिसत आहेत। त्यामुळे ट्रेलर अमेझिंग असा कट केलेला आहे। ट्रेलरचं बॅकग्राऊंड म्युझिक खरंच एक नंबर आहे आणि ट्रेलर गुंतवून ठेवतो। या ट्रेलरमधला सगळ्यात भारीचा डायलॉग मला विचारलं तुम्ही कोणता आहे, तर मला आवडलेला डायलॉग सांगेन की गांधीजी के रास्ते पे तुम और नेताजी के रास्ते पे मैं, असा हा डायलॉग लय भारी वाटला मला, कारण या देशाला दोन्हींची गरज आहे, गांधीजींचीही आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचीही। हा चित्रपट आता कितपत त्या मार्गावरती जातोय खरा ठरतोय बघूया, कारण 1996 ला या चित्रपटानं जो काही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोललं होतं आणि जो काही जलवा केला होता, सेनापती असं कॅरेक्टर होतं कमल हसन यांचं, भरपूर असा जलवा आणि भरपूर असा हिट हा चित्रपट ठरला होता। मग त्याचा सिक्वल हा आहे। मग यात आताच्या पिढीनुसार जे प्रश्न ट्रेलरमध्ये दिसत आहेत ते चित्रपटामध्ये किती मांडण्यात योग्य ठरतोय हा चित्रपट, आपल्याला खरंच इंटरेस्टिंग ठरेल ते बघण्यासारखं। ट्रेलर एकदम भारी। आता बघूया चित्रपट आल्यानंतर हा चित्रपट खरंच तरुणाचे प्रश्न मांडतोय की त्या बाबतीत फॉल्ट ठरतोय की हा ट्रेलरमध्ये बघण्याचा दिखावा होता। या चित्रपटाचे डायरेक्टर यश शंकर जे आहेत त्यांनी असे माल मसाला वगैरे असे चित्रपट न आणता बऱ्यापैकी चित्रपट हे सामाजिक मुद्द्यावरती आता जे काही रियालिटी चालली त्या मुद्द्यावरती आणले आहे। त्यामुळे मला यश शंकर या डायरेक्टरकडून अपेक्षा भरपूर आहेत की हा चित्रपट खरंच आत्ताच्या पिढीला एक वेगळा संदेश देईल। चित्रपट हा आपल्या समाजाचा आरसा असतो असं म्हटलं जातं, त्यामुळे बघूया। मला या चित्रपटामधून भरपूर अपेक्षा आहेत, कारण सामाजिक मुद्दे उचलले ना मला तो चित्रपट भरपूर भारी वाटतो, कारण ते आपल्याला आरसा दाखवतात।
बघूया हा चित्रपट कितपत खरा ठरतोय त्या बाबतीत. तुम्ही जर या चित्रपटाचा ट्रेलर बघितला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि माझा व्हिडिओ कसा वाटला याही प्रतिक्रिया मला कळवत जावं, कारण आम्ही कमेंट वाचतो, तुम्हाला आम्ही प्रतिक्रिया नक्कीच देऊ. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सांगायलाच नको, सबस्क्राईब करून नक्की जावा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकही करा.